नमस्कार मित्रांनो, व्हीएम स्टडीच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे। जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा, कारण नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला लवकर मिळेल। मित्रांनो, जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल किंवा टेक्निकल एनालिसिस जर समजायला तुम्हाला कठीण जात असेल तर तुम्ही सुपर ट्रेंडचा वापर करू शकता। ते तुम्हाला सुपर ट्रेंड समजायला खूप सोपा आहे। मित्रांनो, सुपर ट्रेंडचा उपयोग टेक्निकल एनालिसिस म्हणून करतात आणि त्याचबरोबर हा इझी टू यूज आहे मित्रांनो। त्याच प्रकारे मित्रांनो, सुपर ट्रेंडचा वापर करून बाईंग, सेलिंग, त्याच्यानंतर प्रॉफिट बुक हे आपल्याला कुठे करायचं ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजते। तर मित्रांनो बघा, समोर दिसलेल्या स्क्रीनवर सुपर ट्रेंड प्लॉट केला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो, सुपर ट्रेंडचा उपयोग हा स्टॉप लॉस म्हणून पण करतात। ते कसं करतात ते आपण बघूया मित्रांनो। तर मित्रांनो, समोर दिसत असलेल्या स्क्रीनवर बघा, जेव्हा प्राइस ही सुपर ट्रेंडला क्रॉस करून खाली येते, म्हणजे ही जी लाईन आहे, ही जी खालची लाईन आणि ही वरची लाईन, याला सुपर ट्रेंडचा अपर बँड म्हणतात, तर या खालच्या लाईनला सुपर बँडचा लोअर बँड म्हणतात। जेव्हा प्राइस या अपर बँडला क्रॉस करून म्हणजे सुपर ट्रेंडला क्रॉस करून खाली येते तेव्हा सेलिंग सिग्नल तयार झालेला आहे आणि बघा प्राइस मित्रांनो किती खाली आलेली आहे। पण मित्रांनो, इथे एक लक्षात ठेवा की लगेच आपल्याला सेल करायचा नाहीये। तर मित्रांनो, त्यासाठी काही गोष्टीचं आपल्याला कन्फर्मेशन घ्यायचं आहे। तर ते काय टेक्निक्स आहेत ते आपण बघूया। मित्रांनो, या ठिकाणी बघा, ह्या बारने सुपर ट्रेंडला क्रॉस ओव्हर खाली दिलेला आहे। तर हा जो बार आहे, ह्या बारपेक्षा त्याचा जो लो आहे त्या लो पेक्षा दुसरा किंवा तिसरा किंवा चौथा बारचा लो जो असेल त्या बारमध्ये आपल्याला काय करायचं असं मित्रांनो, सेल करू आपण, त्या बारला आपण सेल करू शकतो आणि प्राइस बघा किती खाली आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, सुपर ट्रेंडला ज्या बारने क्लोज दिला आहे बघा, ह्या बारने पण क्लोज दिला आणि ह्या बारने पण, ह्या बारपेक्षा प्रिव्हियस बार पेक्षा 2 ते 3 बार सोडून त्याचा जो ह्या बारचा जो हाय आहे त्या हाय पेक्षा 2 ते 3 बार सोडून त्यांचा जो हाय असेल त्या हायला आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो, किंवा मित्रांनो आपण सुपर ट्रेंडला पण स्टॉप लॉस सारखा वापर करू सुपर ट्रेंडचा स्टॉप लॉस सारखा वापर करू शकतो मित्रांनो। तर आता आपण हे सेलिंग सिग्नल बघितलं, तर आपण सुपर ट्रेंडचा बाईंग साठी कसा वापर करतात ते बघूया मित्रांनो। जर प्राइसने क्रॉस केलं द सुपर ट्रेंडला बघा, आणि ते सुपर ट्रेंडचा लोअर बँड तयार झालेला आहे आणि प्राइस वरती गेली आहे, पण या ठिकाणी लगेच आपल्याला बाय नाही करायचं। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी सुपर ट्रेंडच्या ह्या बारने पूर्णपणे आपल्याला क्लोज वरती दिला आहे। तर ह्याचा जो हाय आहे, ह्या हाय पेक्षा हा जो बार आहे, या हायने आपल्याला वरती या बारचा हाय वरती आहे, तर या ठिकाणी आपण बाय करू शकतो या बारमध्ये, आणि प्राइस बघा वरती गेलेली आहे। तर मित्रांनो, जर आपल्याला सेल करायचं असेल तर मित्रांनो, सुपर ट्रेंडने ह्या बारला बघा क्लोज वरती दिलेला आहे बघा, ग्रीन बार तयार झालेला आहे। तर ह्या बारचा जो प्रिव्हियस बार असेल त्याचा जो लो असेल, म्हणजे ह्या बारच्या लो पेक्षा प्रिव्हियस बारचा जो लो असेल त्या ठिकाणी आपण स्टॉप लॉस म्हणून त्याचा वापर करू शकतो। पण हा स्टॉप लॉस मित्रांनो जास्त नसावा, 2 ते 3 किंवा 4% असावा। जर तुमचा टाइम फ्रेम मोठा असेल तर मित्रांनो तुमचा स्टॉप लॉस पण मोठा असेल आणि टार्गेट पण मोठा असेल। तर मित्रांनो, तुम्ही इंट्राडे करत असाल तर तुम्ही 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट तर याचा वापर, या टाइम फ्रेमचा वापर करू शकता। तर मित्रांनो, आपण लाईव्ह चार्ट्सवरच जाऊन आपण लाईव्ह चार्टवर जाऊन मित्रांनो आपण याचा अभ्यास करूया। तर मित्रांनो, इकडे बघा, मी XAU USD चा चार्ट घेतलेला आहे या ठिकाणी investing.com वर। तर या ठिकाणी मित्रांनो बघा, आज गोल्डची प्राइस खूपच खाली आलेली आहे। तर पहिल्यांदा ह्यासाठी मित्रांनो मी 2 चार्ट्स लावलेले आहेत, इंडिकेटर्स लावलेले आहेत। तर पहिला आहे EMA क्रॉस आणि सुपर ट्रेंड। तर पहिल्यांदा आपण EMA क्रॉसला आपण जरा हाईट करूया। तर या ठिकाणी बघा, जरा सुपर ट्रेंडचा सिग्नल कशा प्रकारे आहे ते आपण बघूया, नंतर डबल कन्फर्मेशन करण्यासाठी आपण EMA चा पण वापर करूया। तर बघा, या ठिकाणी प्राइस खाली आलेली आहे आणि या ठिकाणी क्रॉस ओव्हर झालेला आहे आणि प्राइस खाली आहे। तर या ठिकाणी आपल्याला या बारचा जो लो असेल, जो आपल्याला खाली क्रॉस होता, त्याच्या 2 ते 3 बार सोडून आपल्याला सेल आपण करू शकतो। तर स्टॉप लॉस आपल्याला या ठिकाणी किंवा सुपर ट्रेंडचा वापर आपण स्टॉप लॉस करण्यासाठी आपण करू शकतो, किंवा ह्या बारचा प्रिव्हियस 2 ते 3 बार सोडून त्याचा जो हाय आहे या बारपेक्षा त्या ठिकाणी पण आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो। तर मित्रांनो, हा झाला सेलिंग सिग्नल। तर आपण सुपर ट्रेंडचं बाईंग सिग्नल साठी आपण जरा बघूया। आपल्याला सिग्नल चांगल्या प्रकारे शोधायचे आहेत। तर या ठिकाणी बघा मित्रांनो बघा, प्राइस बार हा सुपर ट्रेंडला क्रॉस करून वरती गेला आहे आणि लोअर बँड खाली आहे, म्हणजे प्राइस वरती जाणार। आणि या ठिकाणी बघा, या प्राइसने सुपर ट्रेंडला पूर्णपणे क्रॉस ओव्हर वरती केलेला आहे
आणि तर आपल्याला ह्या बारचा जो हाय आहे त्या बारच्या जो हाय असेल त्या ठिकाणी आपल्याला बाय करायचा आहे आणि बघा या ठिकाणी बाय केलं आणि प्राइस इथून अशी वरती गेलेली आहे. तर मित्रांनो आपल्याला जर स्टॉप लॉस ठेवायचं असेल तर ह्या बारने सुपर ट्रेंडला क्रॉस ओव्हर वरती दिलेला आहे, तर ह्या बारपेक्षा जो प्रिव्हियस 2 ते 3 बार सोडून आपण या ठिकाणी तर आपण ते स्टॉप लॉस म्हणून त्याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो बघा प्राइस किती इथून वरती गेलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 15 मिनिट किंवा 1 तासामध्ये जो तुम्ही टाइम फ्रेम वापराल त्याप्रमाणे प्राइस वरती गेलेली आहे. तर मित्रांनो आता मी जरा EMI चा पण वापर करतो. तर मित्रांनो जरा आज गोल्डची प्राइस खाली आली, तर का खाली आली त्याचा आपण रिझन बघूया. तर मित्रांनो यासाठी मी गोल्डचा जरा हायर चार्ट्स म्हणजे विकलीच्या चार्ट्सवर जातो. तर मित्रांनो या ठिकाणी बघा गोल्डचा जो हायर चार्ट्स हा वीक नाहीये, पण मित्रांनो इथे सतत प्राइस काही आठवडे वरती जात आहे, हे बार वरती जातात बघा. आणि ही जी प्राइस आहे ही E7 ला सोडून वरती जाते आहे. तर इथे गॅपअप तयार झालेला आहे आणि हा गॅप भरून काढण्यासाठी हा या आठवड्याचा जो बार आहे हा या E7 ला चिकटण्यासाठी आलेला आहे. आणि नेहमी असं होतं मित्रांनो, जेव्हा गॅपअप होतो तेव्हा जो बार आहे पुढच्या आठवड्याचा किंवा जो मंथलीचा जो काही बार असेल तो हा E7 ला चिकटण्यासाठी किंवा E7 त्याला चिकटण्यासाठी वरती जात असतो, म्हणजे एकमेकांना ते चिटकत असतात. आणि म्हणून हे बघा हा जो रेड बार तयार झालेला आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्याला लोअर चार्ट्स मध्ये दिसत आहे. म्हणजे विकलीचा बघा जे गोल्डचा जो चार्ट्स आहे, जो विकलीचा चार्ट्स आहे तो वीक नाहीये मित्रांनो, पण इथे गॅपअप झालेला म्हणून प्राइस ही खाली आलेली आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्याला लोअर चार्ट्स मध्ये दिसत आहे. तर त्यासाठी आपण बघा इथे आता मी EMI चा पण जरा EMI चा पण वापर केला आहे, त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे कन्फर्मेशन. आणि त्याचबरोबर बघा इथे गॅप होता म्हणून प्राइस खाली आलेली आहे. तर समजा आपण लोअर चार्ट्स मध्ये गेलो, 15 मिनिटाच्या चार्ट्स मध्ये गेलो, तर प्राइस आपल्याला बघा काय सिनारिओ असेल ते आपण बघूया जरा. हे बघा मित्रांनो, म्हणजे विकलीचा जो पूर्ण आठवडा आहे 15 मिनिटाचा, तुम्ही इथून जर टाइम फ्रेम तुम्ही व्यवस्थित बघितलात तर हा विकलीचा 15 मिनिटाचा इथपासून जे सुरुवात झालेली आहे हा पूर्ण वीक हा ही प्राइस खालीच का आहे, कारण विकलीचा जो गोल्डचा जो चार्ट्स आहे हा मित्रांनो प्राइस अप गेल्यामुळे E7 ला चिकटण्यासाठी गॅपअप झाल्यामुळे E7 ला चिकटण्यासाठी प्राइस खाली आलेली होती आणि खाली आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला ह्या 15 मिनिटाचे चार्ट्स थोडेसे वरती जाऊन पुन्हा खाली आपल्याला दिसत आहेत. आणि हा ट्रेंड बघा हा हा इथे बेरिश ट्रेंड आहे पूर्ण आठवडा. आणि या ठिकाणी पण आपण दोघांचं कन्फर्मेशन बघायला गेलो मुव्हिंग एव्हरेज आणि सुपर ट्रेंडचं, तर त्या ठिकाणी पण बघा मित्रांनो इथे प्राइसने सुपर ट्रेंडला क्रॉस केला आहे. त्याचबरोबर EMI ने पण EMI 7 ने EMI 29 ला पण क्रॉस केला आहे आणि सुपर ट्रेंड वरती गेलेला आहे. म्हणजे ह्याने तर कन्फर्मेशन आपल्याला दिलंच की इथे विक्स म्हणजे सेलिंग सिग्नल तयार झालेला आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण सेल केला असता या बारला तर मित्रांनो आणि या बारने पूर्णपणे सुपर ट्रेंडला क्रॉस ओव्हर पूर्ण खाली दिलेला आहे. तर ह्या बारपेक्षा या 2 बारपेक्षा कुठली दुसऱ्या किंवा तिसऱ्या बारला जो लो आहे म्हणजे ह्या बारला आपण सेल केलं असतं तरी चाललं असतं आणि प्राइस किती खाली आलेली आहे. तर आपल्याला स्टॉप लॉस हा सुपर ट्रेंडचा पण ठेवला तरी चालला असता मित्रांनो. आणि त्याचबरोबर मित्रांनो इकडून बघा ज्या बारने सुपर ट्रेंडला क्रॉसवर खाली केलेला आहे त्याच्या 2 ते 3 बार सोडून त्याचा जो हाय आहे, या बारचा जो हाय या हायला आपण जर स्टॉप लॉस ठेवला असता तरी मित्रांनो चालला असता. तर स्टॉप लॉस हिट न होता मित्रांनो प्राइस खाली आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दुहेरी कन्फर्मेशन मिळालेलं आहे. बघा इथे सुपर ट्रेंडने पण आपल्याला कन्फर्मेशन दिलेलं आहे प्राइस क्रॉस झाली तेव्हा, आणि त्याचबरोबर आपल्याला EMI ने पण आपल्याला क्रॉस ओव्हर खाली दिलं आहे. तर अशा प्रकारे दोघांच्या कन्फर्मेशनने आपल्याला कळलेलं की प्राइस खाली आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हायर चार्ट्स पण मित्रांनो बघायचे असतात. हायर चार्ट्स मध्ये बघा प्राइस गॅपअप झाली होती आणि म्हणून ह्या आठवड्यात ती E7 ला चिटकायला आली. म्हणून मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये आपल्याला गोल्ड आपल्याला बघा ह्या आठवड्याचा चार्ट आहे, हा आठवड्याचा बार आहे आणि ते गॅप होता म्हणून ही प्राइस मित्रांनो पुन्हा सांगतो की प्राइस चिटकायला E7 ला आली होती. जर असाच गॅप जर मित्रांनो मंथली मध्ये असेल तर मंथलीला पण चिटकायला मित्रांनो ही प्राइस खाली येऊ शकते. पण सध्या आपण विकली पर्यंत आपण अनालाइज करत आहोत मित्रांनो. तर
इथे बघा या ठिकाणी बाय सिग्नल आपण बघूया. या ठिकाणी विकलीला बघा, या ठिकाणी विकलीचा चार्ट आहे, तर या ठिकाणी विकलीला क्रॉसओव्हर वरती आलेला आणि प्राइस वरती गेलेला आहे. हे हायर चार्टचं कन्फर्मेशन झालं. आपण जर लोअर चार्ट्समध्ये जाऊया आणि बाईंग सिग्नल कशा प्रकारे ट्रेडिंग सुपर ट्रेंडचा सिनारिओ कसा असतो बाईंगसाठी, तर ते आपण बघूया मित्रांनो. बघा या ठिकाणी बघा, इथे पण आहे, या ठिकाणी पण बघू शकतो आपण मित्रांनो. बघा या ठिकाणी मित्रांनो बघा, प्राइस बारने सुपर ट्रेंडला क्रॉसओव्हर वरती दिलेला आहे, त्याचबरोबर मुव्हिंग एव्हरेजला पण क्रॉसओव्हर वरती दिलेला आहे. आणि या बारचा जो हाय आहे त्याच्या पुढच्या बारच्या हायला आपण म्हणजे या बारमध्ये आपण काय करू शकतो, या पहिल्या का दुसऱ्या बारला आपण बाय करू शकतो आणि प्राइस मित्रांनो वरती गेलेली आहे. तर स्टॉप लॉस ठेवायचा म्हटलं तर आपण बघा, ज्या बारने सुपर ट्रेंडला क्रॉसओव्हर वरती दिला आहे आणि या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बारला म्हणजे याच्या प्रिव्हियस बारला या ठिकाणी आपण काय करू शकतो मित्रांनो, स्टॉप लॉस ठेवू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा, स्टॉप लॉस हिट नव्हता, प्राइस इथे वरती गेलेली आहे आणि इथून आपण एवढं प्रॉफिट इंट्राडेचा प्रॉफिट बुक करू शकता. इंट्राडेसाठी तुम्ही 5 मिनिट 15 मिनिट 10 मिनिटाचा चार्टचा वापर करू शकता, पण तुम्हाला मित्रांनो हायर चार्ट्स जरूर तुम्हाला बघावे लागतील. बघा आज हायर चार्ट्स आपल्याला गॅपअप झाला होता, त्यामुळे आपल्याला कळलं की गोल्डची प्राइस आपल्याला वरती आहे. तर आपल्याला फक्त एका चार्टच्या अनालिसिसने आपल्याला पूर्णपणे कळणार नाही की प्राइस वरती येणार आहे की खाली येणार आहे. तर बघा हा आठवडा पूर्णपणे प्राइस कशी खाली आहे. तर मित्रांनो थोडे व्हिडिओ मोठे होतील, पण हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, अर्धवट सोडू नका. जर तुम्हाला पूर्णपणे कन्फर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला सर्व चार्ट्सचं सर्व हायर चार्ट्स आणि लोअर चार्ट्सचं कन्फर्मेशन घ्या, टाइम फ्रेमचं कन्फर्मेशन घ्यावं लागेल आणि त्यानुसारच आपल्याला ट्रेडिंग करायची असते मित्रांनो. तर ह्याचा तुम्ही पुरेपूर अभ्यास करा. जास्तीत जास्त लाईव्ह चार्ट्स बघा मित्रांनो. हे बघा इकडे हे गोल्डचा लाईव्ह चार्ट आहे आणि गोल्डची आज प्राइस खूपच खाली उतरलेली आहे आणि ती मित्रांनो E7ला चिकटण्यासाठी आली आणि बरोबर E7ला मित्रांनो चिकटलेली आहे. तर बघा प्रॉपर कन्फर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे की इथे प्राइस खाली आली आणि त्याचा इफेक्ट आपल्याला लोअर चार्ट्स मध्ये आपल्याला बघायला मित्रांनो मिळाला. बघा मित्रांनो प्राइस खाली गेलेली आहे, किती बघा 15 मिनिट किंवा 1 तासामध्ये पण तुम्हाला मित्रांनो प्राइस खाली आलेली दिसलेली. बघा इथे प्राइस किती खाली, म्हणजे आपल्याला सुपर ट्रेंडने पण कन्फर्मेशन दिलेलं आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो मुव्हिंग एव्हरेजने पण खाली कन्फर्मेशन दिलेलं आहे. बघा मुव्हिंग एव्हरेज हा E7 हा E29ला क्रॉस करून खाली आलेला आहे आणि बघा इथपासूनच किती बघा मित्रांनो प्राइस खाली आलेली आहे. जर तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करता आलं तर मित्रांनो तुम्ही लॉस करू शकणार नाही आणि तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल, पण त्याआधी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला हवी. तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की जरा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळतील. तर मित्रांनो आता मी इथेच थांबतो. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार.